काय झालं सांगा, कसे भेटला तू? आईचे चुलत भाऊ विलेपार्लेला राहतात, त्यांचं घर आहे तिथे आणि ती म्हणजे माझी मामी आणि मामी बहीण, तर मी त्यांच्या घरी नेहमी जायची. तुम्ही त्यांच्या घरी जायची? हां. तर कसं झालं होतं की हे शिपवर होते आणि तिथून मग हे आले, मग ते तिरुपतीला वगैरे गेले आणि ह्यांच्या घरी पूजा होती. तर मामीने आम्हाला पूजेला पाठवलं, म्हणजे तर आम्ही पाया पडण्यासाठी गेलो आणि तिथे ह्यांची आणि माझी ओळख झाली. तुम्ही काय प्रसाद वाटत होता का? हां, प्रसाद वाटत होतो. म्हणजे हे आले, प्रसाद दिला त्यांना, असंच भेट झाली, बोलणं वगैरे चालू होता. आणि मग नंतर यांनी फोटो वगैरे काढला आमचा. कधी? त्यांच्याच घरी? त्यांच्याच घरी. तर फोटो देण्यासाठी म्हणून यांनी माझा नंबर घेतला होता. काय झालं सांगा, कसा काय नंबर घेतला तुम्ही? ॲक्च्युली इन्सिडेंट असा झाला, क्रश बोलू शकतात तसं. वाटलं की नंबर घ्यावा, कॉन्टॅक्ट करावा. फोटो आपल्याकडे कशाला ठेवायचा, त्यांना दिलेला बरा. हां, त्यांना दिलं होतं, पण एक माझ्याकडे पण ठेवलं. हो का? मग तुम्ही नंबर घेतला त्यांचा? मग नंबर घेतला, त्यांना बोललो तुमचे फोटो द्यायचे मला. कधी फोटो देणार कोणाकडे? तुम्हाला फार फोटो कधी एकदा पोचवतो. मग असं मध्ये मध्ये बोलणं व्हायचं आमचं. मला सांगा, त्या दिवशी हे प्रसादाच्या निमित्तानं भेटले, दर्शन झालं, पण त्यानंतरही भेटलेच नाहीत ना तुम्हाला? नाही, ऍक्च्युली म्हणजे भेटले हे मला. त्यांनी मला फोन केला दुसऱ्या दिवशी, लगेच दुसऱ्या दिवशी, की मला म्युझिक क्लास लावायचा आहे. माझं ग्रॅज्युएशन म्युझिक मधनं झालं होतं. तुम्हाला काय नेरळमध्येच क्लास करायचा होता? अख्ख्या महाराष्ट्रात कुठे क्लास गायला कोण शिकवायला नव्हतं? म्युझिक क्लास करायचा आहे म्हणून मला फोन केला आणि विचारलं. मग असेच काही ना काहीतरी कारण काढून फोन करायचे हे. मग तुम्हाला अंदाज नाही आला हे का फोन करतायत? म्हणजे आला होता स्टार्टिंगला, पहिले असं वाटलं होतं की काहीतरी आहे, आता हे फोन करतात किंवा एक नजरेवरून समजतं माणसाला. अच्छा. तर मग त्याच्यानंतर मग हे असंच काही ना काहीतरी करून फोन करायचे. तुम्ही नेरळला? हो, मी नेरळ, सांताक्रूजला. हो, म्हणजे तिकडे पार्ल्याला. आणि मग पुढे? आणि मग त्याच्यानंतर ह्यांनी मला म्हणजे एक 4-5 दिवसांनी विचारलं, असं असं आहे की मला तू आवडतेस वगैरे. हे कितव्या दिवशी झालं साधारण पूजेनंतर? हे पूजेनंतर 4-5 दिवसातच झाला. लगेच प्रपोज केलं तुम्ही? लगेच प्रपोज नाही केलं, असं ट्राय केलं. काय? की माझा मेसेज कन्वे व्हावा त्यांना असं. मग माझ्या मित्राला विचारलं, संजय उर्फे, असं असं आहे. असं असं आहे म्हणजे असं मनात आहे एका मुलीला बघितलंय, तर काय करायचं आता? मग त्यांनी त्याचे एक्सपिरियन्स हिशोबाने थोडेफार मला आयडियाज आहे. भरपूर एक्सपिरियन्स आहे. मग मी फोन केला, तर फोन केला त्यांनी. याआधी कोणाला सांगितलं तर असं टेन्शन नाही आलं तेव्हा? असं टेन्शन एवढं नाही आलं, पण मी एवढं एकदम नेगेटिव्हली पण नाही बोललो आणि असं वाटलं पण नाही का चुकीचं बोलतोय. तुम्हाला काय तेव्हा वाटलं? तेव्हा म्हणजे असं हे नव्हतं की म्हणजे करायचं वगैरे, कारण का कास्टच्या म्हणजे जातीच्या बाहेर लग्न करायची इच्छा नव्हती. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.